मित्रांनो नमस्कार. राम राम रामकृष्ण हरी. प्रथमतः विनंती करूनच व्हिडिओला सुरुवात करणार आहे. सगळ्यात विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, झालं असं, ज्या ज्या वेळेस उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटतो, साधारण नगरसेवकसुद्धा त्यांना सोडून जाऊ द्या, तो एकच गोष्ट सांगतो की उद्धव ठाकरे भेटत नाहीत, उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत. ते मुख्यमंत्री असतानाही आणि मुख्यमंत्री नसतानाही. आपण ह्या लोकांचं समजू शकतो. पण त्यांचेच सहकारी शरद पवार म्हणतात, फक्त 2 दिवस मुख्यमंत्री दालनामध्ये आलेले मुख्यमंत्री. म्हणजे उद्धव ठाकरेंना किती ऑनलाईन आणि फेसबुक लाईव्हची आवड होती हे महाराष्ट्रानं ते मुख्यमंत्री असताना बघितलेलं आहे. आता बघा, सेनापती सैनिक हे जे असतात ना, हे पूर्णपणे आपल्या राजावरती अवलंबून असतात. जर राजा कणखर आणि मजबूत असेल तर सैन्य तेवढ्याच हिमतीनं आणि सामर्थ्यानं लढाईला समोर जातं. जर आपला नेता राजा जर आपल्याला भेटत नसेल, वेळ देत नसेल किंवा आपलं मनोबल वाढवत नसेल, तर सैन्य कितीही बलाढ्य असू द्या, ते नक्कीच हारतं आणि जी काही लढाई आहे ते अयशस्वी होतं. आता उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर नेता किंवा पक्ष हा घरामध्ये बसून किंवा आईवडिलाच्या पुण्याईवर चालू शकत नाही. त्यासाठी नेत्याला, पक्षप्रमुखाला आणि सगळ्या ह्या मंडळींना अक्षरशः चपलं झिजवावी लागतात. पायाच्या चपलाच्या टाचा ह्या झिजून जातात मित्रांनो. ती चलून प्रवास करून घरदार, संसार, प्रपंच ह्या गोष्टी राजकारणानंतर असतात. आता उदाहरण तुम्ही शिंदेसाहेबांचं घेऊ शकता. शिंदेसाहेब हे लोकांसाठी एनी टाईम अवेलेबल असतात. आता उद्धव ठाकरे हे लोकांना का भेटत नव्हते? उद्धव ठाकरे न भेटायचं कारण काय आहे हे अक्षरशः एक व्हिडिओ मी पाहिला, त्यावरती बोलावं असं वाटलं म्हणून तो मी व्हिडिओ आज केलेला आहे. तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवतो, तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. म्हणजे मी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली इकॉनॉमिक टाइम्ससाठी 2014च्या निवडणुकीच्या आधी. उद्धव ठाकरे यांना मी स्वतः असा प्रश्न विचारला. 14 सालच्या एप्रिलच्या एंडला त्यांनी मला वेळ दिला होता. मी मातोश्रीवर गेलो, मुलाखत झाली, 1.5 तास त्यांनी वेळ दिला मला. त्यावेळी म्हणजे आता 12 वर्ष झाली, मी त्यांना असं विचारलं की तुम्ही लोकांना अजिबात भेटत नाही, तुम्ही कार्यकर्त्यांना वेळ देत नाही, तुमचे जे नेते आहेत कोणी मराठवाड्यातनं भेटायला आले असतात अमुक तमुक, त्यांना पण तुम्ही ॲक्सेसिबल नाही अशी तुमच्याबद्दल तक्रार आहे, तर काय तुमचं त्याच्यावर म्हणणं आहे? तर ते असं म्हणाले की मी जर सतत लोकांना भेटलो, रोज भेटलो, मी जर तुम्हाला रोज भेटायला लागलो तर माझी काही किंमत राहणार. कॅन यू इमॅजिन दिस? म्हणजे ही सेड इट टू मी. हे मी लिहिलं पेपरमध्ये, छापून आलेलं आहे ते, माझ्याकडे त्याचं कटिंग आहे. की एखादा अभिनेता किंवा एखादा ग्लॅमरच्या क्षेत्रातला असलेला व्यक्ती, सलमान खान असेल आणि कोणी अक्षय कुमार असेल, त्यांचं हे थिंकिंग असतं की मी जर प्रत्येक प्रोड्युसरला वेळ द्यायला लागलो, कोणी प्रोड्युसर येऊन भेटू इच्छितो आणि म्हणतो की पुढच्या महिन्यात माझा अमुक प्रोजेक्ट आहे, तुम्ही डेट्स देता का, मी प्रत्येकाला भेटायला लागलो तर माझी व्हॅल्यू राहणार. त्यामुळे माझ्याकडे जे 10 प्रोड्युसर येतील त्यातल्या 2नाच मी भेटेन. हीच गोष्ट राज ठाकरे यांनी सुद्धा मला सांगितली जेव्हा मी त्यांची मुलाखत घेतली होती एकदा तेव्हा. तर हे थिंकिंग जे आहे मुंबईमधल्या या नेत्यांचं, ते थोडंसं ते सिनेमा इंडस्ट्री किंवा या पद्धतीचं आहे असं मला लक्षात आलं की मी प्रत्येकाला मी भेटणार नाही, जो कोणी भेटायला येऊ इच्छितो त्याला मी भेटणार नाही. मी 10 लोक भेटायला आले त्यातले दोघांनाच भेटेन. याचा परिणाम क्युम्युलेटिव्हली अनेक वर्षात असा होतो की माणसं तोडली जातात, तुटली जातात. बघा, यूट्यूबवरती काही लोक आपल्या टिप्स देतात बघा, की महिलांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही हे 3 ते 4 गोष्टी करा किंवा तुम्ही ह्या गोष्टी करा, तुमच्याकडे सगळे लोक आकर्षले जातात, किंवा तुमच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये ते सांगतात की तुम्ही हे 5 गोष्टी करा, 6 गोष्टी करा. पण उद्धव ठाकरेंनी त्यामधली एक गोष्ट ही अतिशय मनावर घेतलेली आहे. ती म्हणजे की जर लोकांमध्ये गेलं तर आपलं महत्त्व कमी होईल, आपल्याला किंमतच उरणार नाही. आता ह्या 10 ते 12 वर्षामध्ये उद्धव ठाकरे हे लोकांमध्ये गेलेत का? नाही. जर गेले असते तर यांच्यावरती ही वेळ आली नसती आणि त्या आमदारांना, त्या खासदारांना बोलायला चान्सच नसला असता की उद्धव ठाकरे भेटत नाहीत. आता बघा, जर संपर्क नसेल, ते नातं असो किंवा संघटना असो, संपर्क, स्पर्श किंवा एकमेकांसोबत जर बांधिलकी नसेल तर ते नातं जास्त दिवस टिकू शकत नाही मित्रांनो. इवन पती पत्नीतसुद्धा नातं टिकू शकत नाही जर संवाद हा कमी होत असेल तर. एक पक्ष कसा चालेल?
त्यामधूनच बघा पक्षामध्ये अनेक प्रकारचे पदं असतात, संपर्क प्रमुख, हे ते अमुक ते का कारण काय, मतदाराशी पक्ष नेहमी कनेक्ट राहावा यासाठी प्रवक्ते पण असतात आपल्या पक्षाच्या बाजू मांडायला. पण या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर मागे 8 दिवसापूर्वी एका पत्रकारानं सांगितलं की आम्ही उबाटाच्या प्रवक्त्यांना बोलवतो डिबेटला, पण ते डिबेटला येत नाहीत. ही अशी यांची अवस्था आहे. पक्षप्रमुख हे लोकांमध्ये येत नाहीत. त्यांना वाटतं जर लोकांमध्ये आलो तर आपलं महत्त्व कमी होईल. आता 10 वर्षे ह्या टिप्स बघून, ह्या टिप्स पाळून उद्धव ठाकरे हे घरामध्ये बसून आहेत. त्यांना याचा फायदा काय झाला? काही झाला नाही. कारण यातून त्यांना फक्त नुकसानच झालं. ते लोकांमध्ये आले नाहीत. लोकांचे प्रॉब्लेम, समस्या काय असतात, लोकांच्या काही गरजा आहेत का, लोकांच्या काही ज्वलंत समस्या आहेत, ह्या सगळ्या पाहायच्या असतात. पण या माणसानं फक्त आपली इमेज कमी होईल, आपली किंमत कमी होईल यामुळं ते घराबाहेरच पडले नाही. म्हणजे बघा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला गोष्टी कळल्या असेल की उद्धव ठाकरे घराबाहेर का पडत नव्हते, यामागचं हे गुपित आहे. हे गुपित आता तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो शेअर करा. नमस्कार.